तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ही भरतीची जाहिरात निघाली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघू शकता राष्ट्रीय आरोग्य अभियान NTEP तसेच 15वे वित्त आयोग व NUHM अंतर्गत लातूरसाठी ही भरतीची जाहिरात निघाली आहे आणि त्यासाठी इथं पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. तर एक नंबरचे जे पद आहे तर ते आहे नेफ्रोलॉजिस्ट. तर यासाठी ते एक जागा आहे ओपनसाठी. यासाठी तुम्हाला DM नेफ्रोलॉजी लागणार आहे आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 1,25,000 रुपये ते मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे पेडिट्रिशियन. तर यासाठी तर 2 जागा आहेत. SCसाठी एक आहे, STसाठी तर एक जागा आहे. यासाठी तुम्हाला MD पेडिट्री किंवा DCH किंवा DNB तर लागणार आहे आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 75,000 रुपये ते मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे सर्जन. तर यासाठी ते एक जागा आहे ओपनसाठी. यासाठी तुम्हाला MS जनरल सर्जरी किंवा DNB ते लागणार आहे आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 75,000 रुपये ते मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे रेडिओलॉजिस्ट. यासाठी ते एक जागा आहे ओपनसाठी. यासाठी तुम्हाला MD रेडिओलॉजी किंवा DMRD इथे लागणार आहे आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 75,000 रुपये तर मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे फिजिशियन किंवा कन्सल्टंट मेडिसिन. तर यासाठी ते एक जागा आहे SCसाठी. यासाठी तुम्हाला MD मेडिसिन किंवा DNB ते लागणार आहे आणि जे वेतन आहे ते पण तुम्हाला 75,000 रुपये ते मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे सायकॅट्रिस्ट. तर यासाठी ते एक जागा आहे SCसाठी. यासाठी तुम्हाला MD सायकॅट्री किंवा DPM किंवा DNB इथे लागणार आहे आणि जे वेतन आहे ते पण तुम्हाला 75,000 इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे डेंटिस्ट. तर यासाठी ते एक जागा आहे SCसाठी. यासाठी तुम्हाला BDS तसेच 2 वर्षाचा अनुभव तुम्हाला इथे लागणार आहे किंवा MDS विदाऊट अनुभव तुम्हाला इथे लागेल आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 30,000 रुपये ते मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे आयुर्वेदिक मेडिकल ऑफिसर. तर यासाठी ते एक जागा आहे STसाठी. यासाठी तुम्हाला BAMS इथे लागणार आहे आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 28,000 रुपये ते मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे क्लिनिकल सायकोलॉजिस्ट. तर यासाठी ते एक जागा आहे ओपनसाठी. यासाठी तुम्हाला सायकोलॉजीची संबंधित पदवी इथं लागणार आहे आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 30,000 रुपये ते मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे ऑडिओलॉजिस्ट अँड स्पीच थेरपिस्ट. तर यासाठी ते एक जागा आहे ओपनसाठी. यासाठी तुम्हाला ऑडिओलॉजीची डिग्री इथं लागणार आहे आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 25,000 रुपये ते मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे ऑप्टोमॅट्रिस्ट. तर यासाठी पण इथे एक जागा आहे ओपनसाठी. यासाठी तुम्हाला BSc इन ऑप्टोमॅट्री तसेच 2 वर्षाचा अनुभव तुम्हाला इथे लागणार आहे आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 20,000 रुपये ते मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे डेंटल टेक्निशियन. तर यासाठी पण इथे एक जागा आहे ओपनसाठी. यासाठी तुम्हाला 12वी सायन्स तसेच डिप्लोमा इन डेंटल टेक्निशियन कोर्स तुम्हाला इथे लागेल. तसेच स्टेट डेंटल कौन्सिल रजिस्ट्रेशन तुम्हाला इथे लागणार आहे आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 17,000 रुपये ते मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे इन्स्ट्रक्टर फॉर हिअरिंग इम्पेरिड चिल्ड्रन. तर यासाठी ते एक जागा आहे ओपनसाठी. यासाठी तुम्हाला रेव्हलंट बॅचलर डिग्री लागणार आहे आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 25,000 रुपये ते मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे सायकोथेरपिस्ट. तर यासाठी पण इथे एक जागा आहे ओपनसाठी. यासाठी तुम्हाला सायकोथेरपीची ग्रॅज्युएट डिग्री लागणार आहे तसेच 2 वर्षाचा अनुभव तुम्हाला इथे लागेल आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 20,000 रुपये ते मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे डायलिसिस टेक्निशियन. तर यासाठी ते एक जागा आहे SCसाठी. यासाठी तुम्हाला 12वी सायन्स आणि डिप्लोमा इथं लागणार आहे किंवा सर्टिफिकेट कोर्स इन डायलिसिस टेक्नॉलॉजी तुम्हाला लागेल आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 17,000 रुपये ते मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे डेंटल हायजिनिस्ट. तर यासाठी ते एक जागा आहे ओपनसाठी. तर यासाठी तुम्हाला 12वी सायन्स तसेच डिप्लोमा इन डेंटल हायजिनिस्ट कोर्स तुम्हाला इथे लागेल. तसेच स्टेट डेंटल कौन्सिलची रजिस्ट्रेशन तुम्हाला इथे लागणार आहे आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 17,000 रुपये ते मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे फॅकल्टी मॅनेजर. तर यासाठी ते एक जागा आहे ओपनसाठी. यासाठी तुम्हाला 12वी प्लस डिप्लोमा इथे लागणार आहे. इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन किंवा IT किंवा कॉम्प्युटर सायन्स तुम्हाला इथे लागणार आहे आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 17,000 रुपये ते मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे मेडिकल ऑफिसर. तर यासाठी इथं 3 जागा आहेत. SCसाठी एक आहे, STसाठी 2 आहेत. यासाठी तुम्हाला MBBS किंवा BMS किंवा BUMS इथं लागणार आहे आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 28,000 रुपये ते मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे फार्मासिस्ट. तर यासाठी इथं 2 जागा आहेत. OBCसाठी एक आहे, ओपनसाठी ते एक जागा आहे. यासाठी तुम्हाला 12वी प्लस डिप्लोमा D.Pharm किंवा B.Pharm इथं लागणार आहे आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 17,000 रुपये ते मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे सिनियर ट्रीटमेंट सुपरवायझर STS. तर यासाठी इथं 2 जागा आहेत. VJसाठी एक आहे, NTBसाठी ते एक जागा आहे. यासाठी तुम्हाला बॅचलर डिग्री किंवा रिकॉग्नाइज्ड सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स इथं लागणार आहे. तसेच कम्प्युटर सर्टिफिकेशन कोर्स तुम्हाला लागणार आहे कमीत कमी 2 महिन्याचा आणि तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स पण इथे लागणार आहे 2 व्हीलरचे आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 20,000 रुपये ते मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे सिनियर ट्युबरक्युलोसिस लॅबोरेटरी सुपरवायझर. तर यासाठी ते एक जागा आहे VJसाठी. यासाठी तुम्हाला ग्रॅज्युएट किंवा डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी इक्विव्हॅलंट फ्रॉम गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूशन तुम्हाला इथे लागेल
तसेच ड्रायव्हिंग लायसन आणि कॉम्प्युटर कोर्स पण तुम्हाला इथं लागणार आहे. आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 20,000 रुपये इथं मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे ट्युबरक्युलोसिस हेल्थ व्हिजिटर. तर यासाठी इथं 2 जागा आहेत. विजेसाठी एक आहे, SCBCसाठी इथं 1 जागा आहे. यासाठी तुम्हाला ग्रॅज्युएट इन सायन्स किंवा 12वी सायन्स अँड वर्किंग एक्सपिरियन्स तुम्हाला इथं लागणार आहे. MPW किंवा LHV किंवा ANM किंवा हेल्थ वर्कर किंवा हँगर कोर्स इन हेल्थ एज्युकेशन तुम्हाला इथं लागणार आहे. तसेच कॉम्प्युटर कोर्स तुम्हाला इथं लागेल. आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 15,500 इथं मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे लॅब टेक्निशियन. तर यासाठी ते 1 जागा आहे SCBCसाठी. यासाठी तुम्हाला 12वी तसेच डिप्लोमा सर्टिफिकेट कोर्स इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी तुम्हाला इथे लागणार आहे. तसेच तुम्हाला जर कामाचा अनुभव असेल तर तुम्हाला इथं प्राधान्य मिळणार आहे. आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 17,000 रुपये ते मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे पब्लिक हेल्थ मॅनेजर. तर यासाठी ते 1 जागा आहे ओपनसाठी. यासाठी तुम्हाला MBBS किंवा ग्रॅज्युएट इन हेल्थ सायन्स. तर यामध्ये BDS, BMS, BHMS, BUMS, BPTH किंवा नर्सिंग बेसिक किंवा BPSC किंवा B.Pharm प्लस MPH किंवा MHE किंवा MBA इन हेल्थकेअर ॲडमिनिस्ट्रेशन तुम्हाला इथं लागेल. आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 32,000 रुपये ते मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे एंटोमॉलॉजिस्ट. तर यासाठी इथं 5 जागा आहेत. SCसाठी 1 आहे, VGAसाठी 1 आहे, OBCसाठी 1 आहे, SCBCसाठी 1 आहे आणि ओपनसाठी इथं 1 जागा आहे. यासाठी तुम्हाला MSc झूलॉजी तसेच 5 वर्षाचा अनुभव तुम्हाला इथं लागणार आहे. आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 40,000 रुपये ते मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट. तर यासाठी इथं 3 जागा आहेत. SCसाठी 1 आहे, VGAसाठी 1 आहे, तसेच OBCसाठी इथं 1 जागा आहे. यासाठी तुम्हाला एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPHA किंवा MHA किंवा MBA इन हेल्थ तुम्हाला इथं लागेल. आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 35,000 रुपये ते मिळणार आहे. तसेच या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 1 ते 6 या पदांसाठी 69 वर्षापर्यंत आहे. तसेच उर्वरित पदांसाठी खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षापर्यंत आहे. तसेच राखीव प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंत आहे. तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या उमेदवारांसाठी इथं 5 वर्ष सूट आहे वयामध्ये. तसेच या पदांसाठी काही अटी व शर्ती आहेत. तर वरील जी पदे आहेत तर ती इथं कंत्राटी स्वरूपाची असून त्यांचा जो कालावधी आहे तर तो 29 जून 2025 पर्यंत इथं असणार आहे. तसेच या पदांसाठी जे परीक्षा शुल्क आहे तर ते इथं 150 रुपये आहे खुल्या प्रवर्गासाठी. तसेच मागास प्रवर्गासाठी इथं 100 रुपये आहे. तर तुम्हाला डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी लातूर या नावाने इथं बँकेचा DD काढावा लागेल किंवा इथं अकाउंट नंबर आणि IFSC कोड देण्यात आलेला आहे. तर त्याद्वारे पण तुम्ही इथं परीक्षा शुल्क भरू शकता. तसे या पदांसाठी तुमची जी निवड आहे तर ती इथं खालीलप्रमाणे होणार आहे. तर जाहिरातीमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदांसाठी नोंदणी केलेल्या उमेदवारांची संख्या विचारात घेऊन थेट मुलाखतीकरिता 1:3 कट ऑफ खालीलप्रमाणे इथं लावण्यात येईल. व अनुक्रमांक 1 व 2 या पदांसाठी गुणांकन जी पद्धत आहे तर तिथं खालीलप्रमाणे असणार आहे. तर यामध्ये शैक्षणिक अंतिम वर्षाच्या गुणांच्या 50% तसेच पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रतेपेक्षा अधिक शैक्षणिक पात्रता असल्यास इथे 20 गुण, तसेच पदाशी निगडीत अनुभव असल्यास इथे 30 गुण. तर अशी तुमची इथं 100 गुणांची निवड प्रक्रिया असणार आहे या पदांसाठी. त्यानंतर हा भरतीसाठी अर्जाचा नमुना इथे दिलेला आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्ही इथं भरून घ्यायचा आहे. इथं तुमचा फोटो चिपकवायचा आहे. इथं तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे. त्यानंतर इथं तुमची शैक्षणिक माहिती भरायची आहे. अनुभव असल्यास त्याची माहिती तुम्ही इथं भरायची आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्ही इथं भरून घ्यायचा आहे. आणि या अर्जासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांची इथं साक्षांकित प्रती जोडायची आहेत. आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते इथं 4/4/2025 पर्यंत सादर करायचे आहेत. आणि अर्ज सादर करण्याचे जे ठिकाण आहे तर ते इथं दिलेले आहे. तर 1 ते 19 या पदांसाठी तुम्हाला जे अर्ज आहेत तर ते ग्रँड हॉटेल समोर उपसंचालक कार्यालयाच्या पाठीमागे राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय लातूर तर या ठिकाणी तुम्हाला सादर करायचे आहेत. तसेच 20 ते 23 या पदांसाठी तुम्हाला जे अर्ज आहेत तर ते मध्यवर्ती प्रशासकीय इमारत जुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूस 3रा मजला जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालय लातूर या ठिकाणी इथं सादर करायचे आहेत. तसेच 24 ते 26 या पदांसाठी तुम्हाला जे अर्ज आहे तर ते राष्ट्रीय आरोग्य अभियान तळमजला आरोग्य विभाग जिल्हा परिषद लातूर या ठिकाणी सादर करायचे आहे. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर तेथून तुम्ही ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.